आज दसरा मेळावा आहे, कशा प्रकारे तुम्ही विरोधकांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या? हे बघा, आज शिवसेनेची अनेक वर्षांपासून चाललेली परंपरा वंदनीय बाळासाहेबांनी जो भगवा विचार प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये रुजवला तो ह्या दसरा मेळाव्याच्या मार्फतच. आणि आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची कमान सांभाळल्यापासून नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आहे, नवा उत्साह आहे. आमच्यासारख्या तरुणाकरता काम करण्याची ही प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा आम्हाला अशीच अविरत मिळत राहो एवढीच प्रार्थना आम्ही आज ईश्वरांनी केलेली आहे. विरोधकांना कशा प्रकारे दसऱ्याच्या शुभेच्छा द्याल? आज शेवटी हिंदू सण आहे, जे हिंदू म्हणून हा सण साजरा करतायत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. जे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत, त्यांनी हिंदू विचार सोडलेले आहेत, त्यांना आता शुभेच्छा द्यायच्या की नाही हे तर किंवा त्यांनी स्वीकारायचं की नाही हे त्यांनी ठरवावं. टॅगलाईन होती की दसरा मेळावा शेतकऱ्याच्या बांधावरती, ठिकाण बदलले मात्र परंपरा तीच, अशी टॅगलाईन आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आलेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आम्ही देखील माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आम्ही असताना प्रचंड नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर त्या जिल्ह्यामधील त्या तालुक्यामधील शिवसैनिकांनी तिथेच राहून शेतकऱ्यांची मदत करावी, शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावरती उभं करण्याकरता शिवसैनिकांनी मदत करावी भावना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे व्यक्त केली आणि त्या आदेशाचं पालन होत आहे. आज नेस्को येथे आज शिवसेनेचा दसरा मेळावा हा पार पडतोय आणि बंदिस्त ठिकाण ठेवण्यामध्ये नक्कीच शिवसैनिकांना कुठलाही त्रास होऊ नये हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्य हेतू होता. ठाकरे बंधूंना तुम्ही काय शुभेच्छा दसऱ्याच्या? मगाशी म्हटलं ना, जे हिंदुत्वाचा विचार धरून आहेत त्यांना आमच्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. ज्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिलेला आहे, जे काँग्रेससोबत आहेत किंवा काँग्रेससोबत जाऊन ज्यांनी खुर्ची स्वीकारली, अशांनी त्या शुभेच्छा स्वीकारायच्या की नाही स्वीकारायचा हा त्यांचा निर्णय. नक्कीच ज्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडलेले आहेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारायचे की नाही स्वीकारायचा हा प्रश्न असल्याचं योगेश कदम यांच्या सांगण्यात आलेलं आहे. रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.